तुमच्या आमच्या आवडीचा विषय म्हणजे रामायण आणि महाभारत. सतत पाहण्याच्या नादामध्ये त्याच्याविषयी जाणण्याचा विचार आपण करत, त्याच्याविषयीची जाणीव आपण ठेवतो किती, हे जास्त महत्वाचं आहे. जे पांडव आहेत त्यांना वनवास नक्की कुणामुळे आहे? ना कौरवामुळे वनवास आहे, ना राजा धृतराष्ट्रामुळे वनवास आहे. खरा वनवास पांडवांच्या जीवनामध्ये आहे तो द्यूत खेळामुळे. या विश्वामध्ये जुगार, द्यूत, चुकीच्या मार्गाने सत्ता संपत्ती जर ताब्यात घ्यायला जर गेले तर तुमच्या जीवनामध्ये वनवास आल्याशिवाय राहत नाही. पांडवांसारख्या व्यक्तिमत्वांचं शूर आहेत, वीर आहेत, बुद्धिमान आहेत, सामर्थ्यवान आहेत, त्या सत्तेचे खरे वारस सुद्धा ते आहेत. इतक्या सामर्थ्यवानांना एका जुगारामुळे, एका द्यूत खेळामुळे वनवासात जावं लागलं. वनवासाला यांनी जावं ही धृतराष्ट्राची जरी इच्छा असेल, दुर्योधनाची इच्छा असेल, अजून बाकीचे त्यांच्या फेवरचे 2-4 माणसं असतील, परंतु त्यांनी पांडवांनी स्वीकारलेला जुगार, द्यूत काय काय करतो, तो स्वीकारलेला जुगार त्यांना वाटतं हा जुगारात जिंकल्याच्या नंतर आम्हाला राज्य मिळेल, राजा होणार आहे. विचार करा, जुगार खेळून जर राज्यपद मिळत जर असेल, त्या काळातली ती अट असेल, परंतु वस्तुस्थिती लपवण्यासाठी आपण या द्यूताकडे, या जुगाराकडे दुर्लक्ष करून चालत नाही. तेव्हा कितीही सामर्थ्यवान जीवन असू द्या, जुगार हा घात केल्याशिवाय राहत नाही. किंवा कुठलीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी योग्य साधना जुगार किंवा द्यूत मी का म्हणतोय? तुकोबारांचं वाक्य आहे, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. तुकोबा इनडायरेक्टली का होईना, अप्रत्यक्षपणे का होईना, या पांडवांच्या त्या द्यूत खेळण्याकडे लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. योग्य व्यवहारानं सत्ता आणि संपत्ती कमवावी, योग्य साधनेद्वारे. तुम्ही विचार करा, या जगातील सगळ्या लढाया आहेत, सगळे सिंहासन आहेत, या जगामध्ये जेवढं युद्ध झालेले आहेत, सत्ता संपत्ती प्राप्त करण्यासाठी झालेले आहेत. आणि सत्ता प्राप्त करण्यासाठी त्या राजाला, त्याच्या सैन्याला लढावं लागतं. जुगार खेळून राज्य आणि संपत्ती प्राप्त होत नसते. तेव्हा पांडवांची सगळ्यात मोठी चूक आहे, इतरांना काय वाटतं तुमच्याविषयी त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्याविषयी काय कृती करता. खेळला जाणारा जुगार हे जर जिंकले जर असते तर राज्य मिळालं असतं, आणि परिणामी ते हारले म्हणून वनवास मिळालेला आहे. तेव्हा जुगार खेळलेलं द्यूत हे या पांडवांना वाचू शकलेलं नाही. द्यूत खेळामुळे, या जुगारामुळे, त्याच्यातून राज्य प्राप्तीची जी काही लालच आहे, जी वासना आहे, जी इच्छा आहे, त्यांचं मनोधैर्य तुम्ही बघा. किती प्रमाणात आपण तो खेळ खेळावा आणि त्या खेळासाठी आपण किती साधन संपत्ती वापरावी, अगदी माणसं सुद्धा त्या खेळासाठी वापरावी, आपली स्वतःची पत्नी सुद्धा डावावर लावावी. पांडवांची नीती नक्की कोणती होती? एक विचार करा, अर्जुन श्रेष्ठ आहे, ते धर्माचे जाणते आहेत, सामर्थ्यवान आहेत, रक्षण करते राजे आहेत, परंतु इतके सामर्थ्यवान एक द्यूत खेळ त्यांच्या जीवनात, एक जुगार त्यांच्या जीवनात वनवास आणून दिल्याशिवाय राहत नाही. जी यांच्याशी संबंधित आहे पण तिचा दोष नाही आहे, अशी द्रौपदी आहे. आणि जेव्हा तो जुगार, राज्य हे हरतात तो भाग वेगळाच, जो हरण्याचा भाग आहे तो वेगळा आहे, ते स्वीकारावं लागेल, ते सत्य आहे. परंतु जी प्रत्यक्ष त्याच्यामध्ये नाही, अप्रत्यक्ष पतीमुळे तो त्यामध्ये गुरफटलेली आहे, पहिला परिणाम द्रौपदीवर झाल्याशिवाय राहत. जेव्हा हे जुगार खेळणारे सगळे सामर्थ्यवान आहेत, यांना कुठेतरी थांबवायचं हा विचार ज्यांच्या मनात यायला हवा होता, ते सुद्धा शांतच आहेत. हे ज्ञानी आहेत, तत्वचिंतक आहेत, महान आहेत, धनुर्धर आहेत. इतके सगळे शूर योद्धे कशासाठी आहेत? यातलं जुगार खेळण्यामध्ये त्या राजपटावर खेळणारी जी काही माणसं आहेत ती नक्कीच तिथं असतील, परंतु बाकीचे शूर योद्धे आहेत, आयुष्यभर या कौरव पांडवांना धनुर्विद्या देणारे आहेत, शस्त्रास्त्र विद्या देणारे आहेत. इतकं देणारी माणसं यांच्या हातामध्ये जुगाराचा डाव कसा येऊ शकतात? यातली निष्ठावान नक्की कोण आहे? मग यांच्या निष्ठावर प्रश्नचिन्ह येतं. त्या खरंच अस्सल होत्या की बेगडी?
आणि ह्याच्यातून काय होतं, भर दरबारामध्ये द्रौपदीला विभत्स करण्याचा दावा. द्रौपदीवर आलेलं संकट आता वस्त्रहरण जर झालं तर माझं राहिलं काय. जे थांबवणारे आहेत ते आतापर्यंत थांबवू शकले नाही आहेत. जे हारलेले आहेत ते माझ्यासाठी माना सुद्धा वर करू शकत नाही आहेत. आता माझ्यासाठी जो आहे, माझा कैवारी जो आहे, तो परमात्मा आहे. या युद्धामुळं बर्बाद झालेली वृत्ती, दृष्टी, बुद्धी जसे राजा धृतराष्ट्राची आधीच आहे, तशी या पांडवांची सुद्धा त्या खेळानं करून सोडली आहे. तिथं डोळच असणारी द्रौपदी त्या भगवंताचा धावा करते. आणि तेव्हा प्रथमतः भगवान परमात्मा तिच्या जीवनात येतो. तो निष्पाप आहे, परंतु यांच्या कर्मामुळे तुला हा त्रास सहन करावा लागला. काही काळासाठी तू तो त्रास सहन कर, परंतु अंतिमता मी तुला सोडवेल. आणि मग तो परमात्मा तिचं रक्षण करतो. आणि कालांतरानं वनवासात गेल्याच्या नंतर जेव्हा त्या जुगार खेळलेल्या जागेचा त्याग, सिंहासनाचा मी म्हणत नाही किंवा राजपटाचा म्हणत नाही, किंवा त्या खेळाच्या जागेचा त्याग, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हारून झाल्याच्या नंतर पांडव पुन्हा कधी युद्ध खेळायला बसत नाही. आणि नंतर ते स्वीकारतात तो परमात्मा. तुम्ही हारलेले आहात, हार त्यांनी स्वीकारलेली आहे. आता पुढील जे जीवन आहे ते दुःखाचं आहे, वनवासी जीवन आहे. आणि ते सप्रेमभेट दिलेलं आहे त्या युद्ध खेळामुळे, त्या जुगार खेळामुळे. याला सर्वस्वी जबाबदार आम्ही पांडव आहोत आणि ते पांडवच जबाबदार त्याला आहेत. परिणामी होणारे जे काही परिणाम आहेत, मिळालेलं सप्रेम भेट आहे, आता ते स्वीकारल्याशिवाय राहता येत नाही. आणि मग नंतर पांडवांचं जीवन जर बघितलं, कधी कधी जीवनात येणारं यश आणि अपयश हे दोन्ही खूप काही शिकवून देत असतात, शिकवून जात असतात. तेव्हा त्यांच्याकडे आपण कुठल्या दृष्टीनं बघतो. तुमच्यावर झालेला अन्याय, तुमच्यावर आलेलं संकट, तुम्हाला झालेला त्रास सुद्धा तुम्हाला हजारो संधी उपलब्ध करून देत असतो. परंतु आपली बुद्धी खरंच प्रामाणिक असतात. जीवनात एक चूक झालेली असेल, परंतु बाकीच्या हजारो संधी ती चूक दुरुस्त करण्यासाठी जर मिळालेल्या असतील तर त्या स्वीकारा. आणि त्या हजारो संधी ज्या आहेत तेच परमतत्व आहे, तोच परमात्मा आहे, तोच कृष्ण परमात्मा. त्या परमात्म्याला त्यांनी स्वीकारलं. आणि मग नंतर वनवासामध्ये असताना सुद्धा त्या भगवंताच्या सानिध्यात जात, त्याचा धावा करत, त्याचं अखंड चिंतन करत करत कालांतरानं काय होतं, ज्या जुगारामुळं, ज्या युद्ध खेळामुळं हरलेले पांडव आहेत, प्रामाणिकपणे कष्ट करतात, साधना करतात, अनेक संधींचा स्वीकार करतात, सन्मान करतात. आणि पुन्हा युद्ध खेळल्याच्या नंतर सर्व सामर्थ्य वाण असणारे ते पांडव सिंहासनावर विराजमान होतात. आणि इकडं जुगार जिंकलेले आहेत. परिणामी आपण खूप काही जिंकलेलो आहोत. डोळे नसले तरी कान तरी असणारा तो धृतराष्ट्र हे सगळं ऐकत होता. तो त्यांना थांबवत नव्हता. आणि एकंदरीत या सर्व वाईट गोष्टींना तो साहेबोत, साक्षीभूत ठरलेला धृतराष्ट्र. जिंकलेले आहेत, परंतु 100च्या 100 नष्ट होतात. आणि ज्याच्या साक्षीनं हे नष्ट होतात, जो थांबवू शकणारा जो काही राजा आहे बघा, या वाईट गोष्टींचा सगळ्यात जास्त परिणाम सगळ्यात जबाबदार आणि सर्वात सामर्थ्यवान व्यक्तीवर किती होतो. एवढं सगळं वाईट झाल्याच्या नंतर या जुगार, या दुताची शिक्षा राजा धृतराष्ट्राला कशी मिळते. जी अंगावर चामडी आहे ती अगदी ओरबाडून सोलून निघते. आणि सोलून रक्तबंबाळ झालेलं अंगाच्या जी चामडी आहे, रक्तबंबाळ झालेलं ते शरीर आहे, ती अवस्था तुम्ही विचार करा. बोरी आहेत, बाबळी आहेत, निवडुंग आहेत, त्यांनी ओरबडलेलं ते शरीर, सगळी फाटलेली ती त्वचा आहे, होणारी आग आहे. आणि या शरीराचा होणारा दाह, या शरीराची होणारी आग, असं आग झालेलं शरीर, आग झालेलं शरीर जंगलाला लागलेल्या आगीत जाऊन पडतं. आधीच शरीराची होणारी आग
आणि या जंगलाची लागलेली आग, तो वणवा, त्याला किती वेदनादायी असेल. तेव्हा वाईट गोष्टींना सहाय्य देणं, कळत असून त्याच्याकडे दुर्लक्ष करणं. भगवान संपत्ती देतो, इतकी काही देतो, छप्पर फाड़के, लेकिन वो जो परमात्मा है तो जर संपत्ती घ्यायला लागला तर चमडी उधारते. तेव्हा या विश्वानं, या ईश्वरानं, या विश्वात्मक ईश्वरानं दिलेली संपत्ती, साधना, त्यानं दिलेली बुद्धी, तया सत्कर्मी रती वाढो, माऊली असं चिंतन करत नाहीये. सामर्थ्यवान व्यक्तींची जी बुद्धी आहे ती योग्य मार्गाने जायला पाहिजे. अन्यथा इतके श्रेष्ठ तुम्ही आहात, परंतु तुमच्या जीवनात हे सांगितलेलं जे काही महाभारताचं एक पार्ट आहे, एक भाग आहे, हा तुमच्या जीवनात आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आपले ना पांडव होऊ द्या, ना कौरव होऊ द्या, ना धृतराष्ट्र होऊ द्या, ते आहे तिथं असू द्या, त्यांच्यापासून शिका, सावध व्हा. रामकृष्ण.